जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पहा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण माहिती TET परीक्षा 2025 संदर्भात आहे आणि गुड न्यूज आहे सर्वांसाठी की येत्या 23 नोव्हेंबर 2025ला TET परीक्षा ही आयोजित केली जाणार आहे। म्हणजे TET परीक्षा ही 23 नोव्हेंबरला होणार आहे। या अगोदर आपण म्हणजे इथून 1-2 दिवसापूर्वीच आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवलेला होता आणि पुढारी या वृत्तपत्रामध्ये न्यूज आलेली होती आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडूनच ही जाहिरात देण्यात आली, म्हणजे एक प्रकारची माहिती देण्यात आली होती न्यूजच्या माध्यमातून। आणि तशा प्रकारचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता। आणि आता तो या 2 दिवसापूर्वीच आपण तो व्हिडिओ बनवला आणि आता लगेचच TET परीक्षेचं प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। आणि या प्रसिद्धीपत्रकामध्ये TET परीक्षा संदर्भातली संपूर्ण डिटेल माहिती या प्रसिद्धीपत्रकामध्ये देण्यात आलेली आहे। म्हणजे परीक्षाचा वार, डेट, टाईम, पेपर 1, पेपर 2 कोणत्या वेळेस होणार आहे आणि आपलं हॉल तिकीट कधी येणार आहे, परीक्षेचा फॉर्म भरण्याचा कालावधी, हे संपूर्ण माहिती या प्रसिद्धीपत्रकामध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे। म्हणून ही सर्वांसाठी एक चांगली गुड न्यूज आहे की आता 23 नोव्हेंबरलाच आपली ही TET परीक्षा होणार आहे। म्हणून TET परीक्षेच्या संदर्भात वेळोवेळी आपल्या चॅनलवर आणि शिक्षक भरती संदर्भात वेळोवेळी आपल्या चॅनलवर आपण माहिती अपलोड करत असतो आणि बरेच व्हिडिओ आपले शिक्षक भरती संदर्भात आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। म्हणून आता TET परीक्षा संदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती आता आपण या प्रसिद्धीपत्रकातून पाहून घेऊ। म्हणून यासाठी हा व्हिडिओ तुम्ही परिपूर्ण पहा। 23 ऑगस्ट 2013च्या शासन अनन्वयन निर्णयाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे कार्यालयामार्फत शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2025 परीक्षेचे आयोजन दिनांक 23/11/2025ला घेण्याचे नियोजित आहे। म्हणजे TET परीक्षा 23 नोव्हेंबर 2011ला होणार आहे। यामध्ये पुढं 1ली ते 5वी पेपर 1 आणि 6वी ते 8वी पेपर 2 यासाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित, विनाअनुदानित, कायम, अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमच ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे। म्हणजे पेपर 1 हा 1ली ते 5वी आणि पेपर 2 6वी ते 8वीसाठी ही TET परीक्षा आपल्याला पास करावी म्हणजे पास करणं गरजेचं आहे। ती शाळा मग अनुदानित असेल, विनाअनुदानित असेल किंवा कायम विनाअनुदानित असेल, या शाळेमध्ये जर आपल्याला शिक्षक पदावर जर नियुक्ती व्हायची असेल तर आपल्याला TET परीक्षा ही बंधनकारक आहे। म्हणजे TET परीक्षा पास करणं गरजेचं आहे। पुढं या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या या वेबसाईटवर, संकेतस्थळावर उपलब्ध आहे। म्हणजे TET परीक्षाच्या संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला हे जे वेबसाईट दिसते या वेबसाईटवर काय आहे, परिपूर्ण तुम्हाला माहिती इथं आपल्याला देण्यात आलेली आहे। समजलं? ही आपली वेबसाईट आहे। या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ, इतर सविस्तर माहितीचा तपशीलसुद्धा या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। आता सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदन करण्याची प्रक्रिया काय आहे, इथं आपल्याला एक महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला टेबलच्या फॉर्ममध्ये दिसत आहे। ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी 15/9/2025 ते 3/10/2025 कधी आहे, 15/9/2000 म्हणजे आता 15 सप्टेंबरपासून ते आपला हे TETचे फॉर्म भरण्याचा जो दिनांक आहे 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2025 या दरम्यान आपल्याला TET परीक्षेचा फॉर्म भरावा लागेल। 15 सप्टेंबरपासून ही सुरुवात होणार आहे आणि लास्ट डेट कधी आहे, 3 ऑक्टोबर। प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट प्रवेशपत्र आपलं 10 नोव्हेंबरला येणार आहे। 10 नोव्हेंबरपासून तर 23 नोव्हेंबरपर्यंत आपलं हॉल तिकीट आपल्याला केव्हाही डाउनलोड करता येईल। परीक्षा म्हणजे पेपर 1 TETचा पेपर 1 म्हणजे जो 1ली ते 5वीसाठी असतो तो 23 तारखेलाच आहे आणि वेळ कधी आहे, सकाळी 10:30 ते 1 पर्यंत हा आपला पहिला पेपर असणार आहे। सकाळी 10:30 ते 1 पहिला पेपर। नंतर दुसरा पेपर दुसरा पेपर कधी आहे आपला, म्हणजे 2:30 वाजता, 14:30 म्हणजे काय 2:30 वाजतापासून तर 17पर्यंत म्हणजे 5 वाजेपर्यंत दुसरा पेपर आपला 2:30 वाजतापासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा आपला दुसरा पेपर आहे। पुढं खाली माहिती, काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि परीक्षार्थ्यांसाठी अद्ययावत माहिती परिषदेच्या या वेबसाईटवर उपलब्ध राहणार आहे। जर परीक्षेच्या आयोजनामध्ये किंवा परीक्षेच्या डेटमध्ये जर काही चेंजेस झाला तर ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची वेबसाईट आहे, याच्यावर तुम्हाला अद्ययावत माहिती तुम्हाला मंडळाकडून देण्यात येणार आहे। आता तेच आपल्याला इथं सांगण्यात आलेलं आहे। यामध्ये तारीख हे जे आपण आता डिस्कस केलेलं आहे आणि समजा मूल्यमापन, निकाल विषयक याची संपूर्ण माहिती
यांची काही संपूर्ण माहिती आपल्याला याच वेबसाईटवर आपल्याला वेळोवेळी देण्यात येणार आहे. पुढं पहा, अर्ज भरताना परीक्षार्थींनी 10वी 12वी म्हणजे पहा अर्ज करताना आपल्यासोबत कोणते कोणते डॉक्युमेंट पाहिजे हे इथं आपल्याला देण्यात आलेले आहे. 10वी 12वी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास जात प्रमाण जात इत्यादी बाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी. स्कॅन केलेला रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयं घोषणापत्र, स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करावयाचे असल्याने सोबत ठेवावी. म्हणजे पहा ऑनलाईन अर्ज करत असताना आपले 10वी 12वीचे मार्कशीट, शैक्षणिक व्यावसायिक अर्हता असणारे म्हणजे D.Ed B.Ed असणाऱ्या आपल्या मार्कशीट, दिव्यांगत्व असेल तर त्याच्या संदर्भातलं प्रमाणपत्र, असे डॉक्युमेंट आपल्याला सोबत लागल आणि आपला एक रंगीत फोटो हे आपल्याला सोबत अर्ज करताना आपल्याला हे संपूर्ण डॉक्युमेंट आपल्याजवळ पाहिजे, कारण हे स्कॅन करून अपलोड करायचे आहे. समजलं. तसंच ईमेल ID म्हणजे ईमेल ID लागण आपल्याला. तसंच आपला मोबाईल नंबर हे सुद्धा आपल्याला काय आपल्यासोबत असणं म्हणजे हे तर असते सोबत, हे आपल्याला सुद्धा फॉर्म भरायच्या वेळेस आवश्यक आहे. तुम्ही ऑनलाईन अर्ज करताना याच्यामध्ये शुल्क तुम्ही ऑनलाईन करू शकता. ऑनलाईन क्रेडिट कार्ड ऑनलाईन पद्धतीने तुम्ही काय हे चालानद्वारे सुद्धा चालान इथं दिलं आहे, चालानद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही. म्हणजे चालानद्वारे नाही भरता येईल, पण तुम्हाला ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डद्वारे तुम्हाला काय करता येईल, तुम्हाला फी पेमेंट करता येईल. समजलं. आजच ही एक आलेलं हे एक नोटिफिकेशन आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेकडून आणि महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून TET परीक्षा संदर्भात पाहिलेली आहे. पहा अधिक इथं पहा, परीक्षेचे ऑनलाईन आवेदन भरताना फक्त इंग्रजी भाषेतच भरावे. म्हणजे इथं एक महत्त्वाचं दिलेलं आहे. आणि इथं अधिक एक याच्यावरती एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिली आहे. सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल केलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील आणि त्यामुळे उमेदवारांनी नियमितपणे म्हणजे ही वेबसाईट आहे, जर काही TET परीक्षामध्ये जर बदल होत असेल तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला या वेबसाईटवर देण्यात येणार आहे. आणि परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र म्हणजे आपण ऑनलाईन अर्ज करताना हे फक्त इंग्रजी भाषेतच आपल्याला भरावे लागेल. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर हा एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. तुम्ही या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉल करून त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आणि कोणत्या वेळेस कॉल करू शकता ते इथं तुम्हाला दिलेलं आहे, सकाळी 10 वाजतापासून तर 6 वाजेपर्यंत. आणि हे एक आपलं संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट आहे, याच्यावर तुम्ही वेळोवेळी भेट देऊन तुम्ही आपल्या या TET परीक्षेच्या संदर्भात माहिती वेळोवेळी अपडेट जाणू शकता. ही होती संपूर्ण TET परीक्षेची माहिती आणि एक चांगली न्यूज आणि चांगली बातमी ही TET परीक्षा संदर्भात आज आलेली आहे. आणि येत्या 23 नोव्हेंबरला ही TET परीक्षा होणार आहे. म्हणून हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, त्यांनासुद्धा ही माहिती उपलब्ध होईल आणि ते सुद्धा आपल्या या TET परीक्षेसाठी तयारी करू लागतील. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.